दहीगाव नातेपुते. नातेपुते. बरं, हे मोबाईल कोणाचं आहे? माझाच. तुमच्या खिशात आहे म्हणजे तुमचंच आहे मला माहिती आहे. पण इथे मोबाईल इथं ठेवल्यामुळं किती इफेक्ट होतं माहिती आहे तुम्हाला? हे रेडिएशनचं, मोबाईलचं रेडिएशन खूप खतरनाक आहे. तरी तुम्ही इथं ठेवलात. ह्याच्यामुळे काय होतं, हार्ट अटॅक येऊ शकतो, हार्टला ब्लड क्लॉटिंग होऊ शकतं, कार्डियक अरेस्ट पण होऊ शकतं आणि ब्रेन ट्युमर होणार. ब्रेन ट्युमर म्हणजे काय? कॅन्सर. आता तरी काढा. मग आता कुठे ठेवणार? खालच्या खिशात. झालं, खालच्या खिशात ठेवलं. खाली किडनी, लिव्हर, पँक्रिया आणि तुम्ही एक दिवशी नपुसक होणार. काढा बाहेर. मी कशाला ठेवला खिशात? काढा. आता मी काय सांगतो, काय म्हणलं नाव तुमचं? राजेंद्र. राजेंद्र, मोबाईल सोडून टाका. मोबाईलचा वापर लागले तर तुम्हाला कॅन्सर येणार आहे. मोबाईल सोडणार का कॅन्सर येणार तुम्हाला? सोडू ना मोबाईल. सोडू शकाल का? मग ठेवून टाका. बघा इथं व्हिडिओ चालू आहे. तुम्ही जर मोबाईल सोडला तर मी तर ठेवून घेणार मोबाईल. सोडू शकणार का? हो. होईल मोबाईल सोडणार? मला एकाने सांगितलं मी बायकोला सोडेन पण मोबाईल सोडणार नाही, कारण मला आता सवय झाली म्हणलं आणि काळाची गरज झाली म्हणलं. पण ह्याला पर्याय काढला चालेल का? मोबाईल सोडणार? नाही, पर्याय काढू दुसरं काहीतरी. चालेल ना? बघा किती तोटवर चेहरा तो झाला. पर्याय काढून भेटलं की खुश झाली. चला तिथे मोबाईल इथं ठेवा, साईडला इथं ठेवा. त्यांचा नंबर कोणाकडे? तुमच्याकडे आहे का? आता त्या आणून ठेवा वर, त्याच्यावर आणून ठेवा. मी मोबाईल लावा म्हणलं की लावा, लावून टाका एकदा. तुम्हाला नुसतं आणून ठेवा. हां बघा आता आणून ठेवा नुसतं. लागतं का इथं? रेंज येते का बघा अगोदर? येते का बघा? चालू करायचं नको? तर खरंच झालो. एकदा येत आहे तरी बघत राहावं, चेक करू आपण. रेंज नाही का तुम्हाला? आहे का तुम्हाला मोबाईलला? तुमच्या हातात ताकद बघू राजेंद्र, बरोबर ना? तुम्ही हात असा करा, जरा पुढे या, मागे लागेल. असं पुढे या, हात वर घ्या आणि तुम्हाला जितकं वर खाली, मी हात खाली ओढतो, मी असं ओढतो खाली, खाली येऊ देऊ नका हात. हां लावा ताकद वर घ्या, लावा लावा ताकद, लावा. पडशील. ताकद आहे राजेंद्रकडं, दिसतो बारीक पण ताकद आहे. हां आता हे मोबाईल घ्या, तुमचाच मोबाईल हातात ठेवा. आता हे तुमच्या इथल्या खिशात आहे किंवा हातात आहे किंवा खालच्या खिशात आहे. आता लावा फोन, लावा फोन. आता तुम्हाला जर गाडी चालवताना खिशात मोबाईल आहे तर काय परिस्थिती होती बघा तुम्ही. आता ठेवा हातात आणि आता जी ताकद लावली तशी लावा. बरोबर, हातात लावा किंवा खिशात लावा. लावा हातात, खिशात ठेवा किंवा हातात ठेवा. लावा ताकद, जी लावली तेव्हा बघा. मी 2 बटन करतो बघा. आता मी 2 बटनच करणार. लावा ताकद, बघा 2 बटन लावा, लावा ताकद. आले का? संपला म्हणजे इतकी ताकद कमी होते. बंद करा, बंद करा ते मोबाईल. काढा मोबाईल आता. आता हे माझ्याकडे ह्या गाईच्या बघू ते, हे माझा कार्यकर्ता आहे सांगलीचे, अमोल हाके म्हणून. त्यांनी हे चिप बनवलेत. ह्या मोबाईलच्या मागं ठेवल्यावर काय पेट होतं आपण बघू. म्हणजे हे गाईचं दूध, तूप, दही, शेण, गोमूत्र, मध वगैरे असं 10-15 आयटम टाकून त्यांनी चिप बनवली. आता हे चिप आपण तुमच्याच मोबाईलने न लावता किती एनर्जी कमी झाली तुम्ही बघितले. आता हे तुमच्या हातात ठेवा आणि मोबाईलच्या मागं ठेवा. ठेवा हातात, नुसतं सध्या हातात ठेवून टाका आणि हातात हे ठेवा. लावा फोन, लावा फोन. आता तुमच्या स्टार्टला काय झालं? हात बघितले, ताकद बघितली. हात खाली आलता का? नव्हता. आता बघा, आता बघा तुम्हाला. लावा ताकद, जे ताकद लावायचीच लावा, लावा. आली का ताकद? म्हणजे तुमची ओरिजिनल ताकद आली का जागेवर? मग आता मोबाईल तर सोडू शकत नाही. लग्न झालं का? हां, नाही तर म्हणलं नाही मी बायकोला सोडतो असं नाही म्हटलं. पण हे जे ना त्याच्यामध्ये बंद करा मोबाईल. हे चिप जर लावली, आता मोबाईल सोडणार काही पर्याय म्हणून वापरणार? हे वापरलेलं बरं ना. नक्की वापरणार का? नक्की वापरणार का? हो हो. म्हणजे त्याच्याने काय होईल? आता बॉडीतली एनर्जी जाणार नाही आणि रेडिएशनपासून बचाव होणार, बरोबर. आणि मग दुसरं काय होणार? ह्या गायीला समर्थन होणार. हे कुणी बनवले? एका गायीच्या गोरक्षकांनी बनवले आणि त्याने विकले. म्हणजे गाय पण वाचू शकणार. नाही तर गाई कत्तलखान्याला चाललेत ना. म्हणजे तू इनडायरेक्टली तुम्ही जरी नाही मदत केली तर नुसतं हे जरी वापरलं तर गायसुद्धा कत्तलखान्याला जाणार नाही. मग नक्की वापरणार का?
सांगा जरा कॅमेऱ्यात बघून. नक्की नक्की वापरू. नक्की वापरणार. ओके, धन्यवाद. धन्यवाद. चला.